यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पुन्हा एकदा हिंसेच्या छायेत सापडलाय। मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास तलाव लेआउट परिसरात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ॲडव्होकेट आदित्य माने यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। वकील माने हे दररोजप्रमाणे जेवण करून आपल्या श्वानासोबत वॉकसाठी बाहेर पडले होते। त्याचवेळी तलाव लेआउट परिसरात आशिष कदम यांची काळ्या रंगाची कार उभी होती। त्यांच्यासोबत शिवाजी खराटे, शिवराज पाटील व एक अनोळखी व्यक्ती उभा होता। ॲडव्होकेट माने जवळ येताच आरोपी आशिषने माझ्यावरच्या केसेस तू घेतोस कशासाठी असा सवाल करत शिवीगाळ सुरू केली। त्याच्या मित्राने अचानक कार सुरू करून माने यांच्या अंगावर कार चढवली। ॲडव्होकेट माने रस्त्यावरील बॉयनेटवर घासरत गेले आणि समोर भिंत आल्यामुळे गाडी थांबली। त्यानंतर माने जीव वाचवण्यासाठी पळालेत, परंतु आरोपी आशिषने त्यांचा पाठलाग करत लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केला। या हल्ल्यात ॲडव्होकेट माने गंभीर जखमी झालेत। तेव्हा ॲडव्होकेट खराटे आणि पाटील यांनी धाव घेत माने यांना वाचविले आणि तातडीने पोलीस ठाण्यात घेऊन गेलेत। सध्या ॲडव्होकेट माने यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे। पुसद शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आशिष भानुप्रकाश कदम आणि भूषण माळोदे या दोघांना अटक केली असून दोघांवर IPC कलम 109, 118, 296 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट आदित्य माने पुसद व नागपूर हायकोर्ट येथे प्रॅक्टिस करतो। माझ्याकडे जो पक्षकार आला त्याची केस प्रामाणिकपणे लढण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि ज्याची केस एकदा आली त्याचीच बाजू प्रामाणिकपणे मांडण्याचं काम मी नेहमी करतो। पुसद येथे वकिली व्यवसाय करत असताना आशिष कदम या व्यक्तीविरुद्ध मी काही प्रकरणात केसेस घेतल्या होत्या। त्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल राग होता। कोर्टात येता तो माझ्याकडे रागानं बघत होता। दिनांक 19/5 रोजी ज्यावेळेस संध्याकाळी 9:30च्या दरम्यान, 9:30 पावणे 10च्या अंदाजे दरम्यान जेवण झाल्यानंतर मी माझ्या कुत्र्याला घेऊन फिरायला माझ्या घराच्या 100 मीटर अंतरावर एक शाळा आहे तिथपर्यंत गेले असताना तिथे एक काळ्या कलरची SUV कारच्या समोर आशिष कदम व त्याचा एक मित्र आणखीन 1-2 जण होते। ते दारू पीत होते। मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी सरळ निघून गेलो। वापस येताना आशिष कदम यांनी मला आवाज दिला, शिवीगाळ केली आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझ्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला। मी तो दारू पिलेला असल्यामुळे मी थोडं बाजूला सरकलो आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला। तितक्यात त्यांनी त्याच्या गाडीजवळ जो एक दुसरा मुलगा होता भूषण नावाचा, त्याला सांगितलं की गाडी काढ, याच्या अंगावर टाक, आणि मी पळायला लागलो। त्याच्यानंतर मग ती गाडी माझ्या अंगावर टाकली। अंगावर टाकल्यानंतर मी विरुद्ध दिशेने न पळता मी गाडीच्या बॅक साईडला पळालो आणि नंतर MPN कॉन्व्हेंटच्या बॅक साईडला जी बोळ आहे तिथे त्या बोळीच्या आतमध्ये मी पळालो आणि तिथे बोळीच्या आतमध्ये पळाल्यानंतर ते गाडी एका नालीत अडकल्यामुळे ती गाडी तिथं थांबली। त्याच्यानंतर आशिष कदम आणि ते भूषण नावाच्या मुलांनी गाडीतून उतरून मला खूप मारहाण केली। मला रॉडने मारहाण केली। काही जण आहेत त्यांनी मला तिथून सोडवलं आणि त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईकरिता रिपोर्ट दिला। माझ्या रिपोर्टवर 307चा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला। पण आशिष कदम हा पैसेवाला आहे, याच्या आधीसुद्धा त्याच्यावर खूप सारे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा आणि पैशाच्या इन्फ्लुएन्सखाली त्यांना ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर करण्यासाठी नेत होते त्यावेळेस मेडिकल करण्यासाठी ज्यावेळेस नेत होते तेव्हा त्याने हाय BPचा नाटक केलं आणि दोन्हीही आरोपी म्हणजे आदल्या दिवशी ज्या व्यक्तींनी दारू पिऊन गाडी चालवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ते दुसऱ्या दिवशी हाय BPच्या रिझननी पुसद येथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये भरती झाले। म्हणजे वकिलाला जर न्याय मिळत नसेल तर मग कसं होईल। आणि मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो प्रोसेसमध्ये आहे त्यांनी बरेचदा सांगितलेलं सुद्धा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ते आणणार आहेत। तर माननीय देवेंद्रजी आपल्याला नम्र विनंती आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण लवकरात लवकर आणावा व सर्व वकिलांना अशा होणाऱ्या हमल्यांपासून वाचवण्याची कृपा करावी। धन्यवाद।